नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण नेहरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी श्री दिलीप कदम यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. दिलीप कदम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्याचबरोबर रहमतपूर पंचक्रोशीमध्ये ज्यांचं शेतीच्या बाबतीमध्ये सतत नाव घेतलं जातं आणि प्रयोगशील शेती करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या बाबतीत अजून एक सांगायचं झालं तर 2013-14 साली आली या पिकामध्ये त्यांनी रहमतपूर किंवा सातारा जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी चालेल एक इतिहास करून दाखवला होता आणि जवळपास 3 ते 4 कोटी इतकं उत्पन्न त्यांनी आलिया पिकामध्ये घेऊन दाखवलं होतं. आज आपण त्यांच्याच टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. सदर प्लॉटला ते स्वतः आणि त्यांचे पुतणे चिरंजीव हे SV ॲग्रो तंत्रज्ञान पहिल्या दिवसापासून वापरत आहेत. नमस्कार विशाल. नमस्कार. आपण जे टोमॅटोचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत SVचं तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरलं हे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सांगावं. आम्ही सुरुवातीला बेसल डोस फ्रुटर कॅन्टरचा यूज केला. त्यानंतर SVK 59 आणि SVK ड्रीप याची आळवणी केली. त्यानंतर किटोन कॉपरेज आणि फ्लोराची फवारणी केली. नंतर करपा येऊ नये म्हणून एक्झिटम आणि डिफेन्सची सुद्धा फवारणी केली. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता की पानाला किती चकाकी, फळांना किती चकाकी आहे. ओके, धन्यवाद. तर हे सांगू सगळ्या औषधांची नावं यांना अक्षरशः पाठ आहेत आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी हा अतिशय कमी खर्चामध्ये टोमॅटोमध्ये रिझल्ट काढलेले आहेत आणि ते खूप समाधानी आहेत की त्यांनी पाठीमागं सुद्धा अशा प्रकारची ते पिकं घेत होते, पण त्यांना म्हणावेसे तेवढे किंवा अपेक्षेपेक्षा कमीच प्रकारचे रिझल्ट मिळत होते. विशाल, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना SV तंत्रज्ञानाबद्दल आपण काय सांगू शकाल किंवा त्यांना काय सल्ला द्याल? एवढं सांगू इच्छितो की या कंपनीतनं म्हणजे म्हणायचं झालं तर कमी खर्चात जास्त उत्पन्न काढून देणारी कंपनी आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. एक सेंद्रिय पद्धतीनं काम करणारी पहिली कंपनी असेल की कमी खर्चात जास्त उत्पन्न काढून देणारी कंपनी आहे. आम्ही खूप समाधानी आहे. ओके, धन्यवाद.